नमस्कार भावनो, कशा आहात? तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये बॉलिवूड किडामध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ पाहण्याअगोदर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आज आपण हॉलिवूड मूव्ही अवतार फायर अँड ॲश ह्या चित्रपटाबद्दल पाहणार आहोत. अवतार फायर अँड ॲश हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि त्या चित्रपटाला लोकांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या जबरदस्त व्हिज्युअल आणि खूप आवडलेले आहेत. पण थोडा हा चित्रपट संथ गतीचा असल्यासारखे लोकांना वाटतं. त्यामुळे काही जणांना हा चित्रपट केवळ एक कौटुंबिक ड्रामा वाटतो. त्यात आग आणि राखेच्या संकल्पनेचा पुरेपूर वापर केला नाही असे लोकांना वाटते. पण अवतारचे दोन्ही पार्ट लोकांना बघितला असेल तरी प्रेक्षकांनी हा चित्रपट तिसरा पण पार्ट पाहावा, कारण दोन पार्ट अतिशय चांगले आहेत आणि तिसरा पार्ट पण चांगला बनवलेला आहे. आणि हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज झालेला आहे. एस राजामौलीसारख्या दिग्दर्शकाने त्यांचे संघर्ष आणि पात्राचे चित्रण कौतुकास्पद मानले आहे. पण हा चित्रपट लोकांना किती आवडेल, हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहू शकता. कारण हे स्टोरी जरा वेगळी आहे आणि दोन्ही पार्टनुसार या स्टोरीमध्ये वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आलेले आहे. जेम्स कॅमेरॉनने पुन्हा एकदा पॅन्डोराचे जग चित्रथरक व्हिज्युअलशी सजवले आहे, जो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. चित्रपट भावने आणि तीव्र आहेत. त्यात नवीन संघर्ष आणि भावनांचा अनुभव दाखवण्यात आलेला आहे. एस राजामौली यांचे मत आहे की राजामौली यांनी माईल्स आणि जॅक यांच्यातील संघर्ष, तसेच नेत्री आणि वरांग यांच्यातील द्वंद्व दाखवल्याबद्दल कौतुक केलेले आहे. हा चित्रपट रिलीज झालेला आहे. अवतारचे दोन्ही पार्ट ज्यांनी बघितलेले आहे त्यांनी हा अवतारचा तिसरा पार्ट पण पाहावा, कारण अवतार फायर अँड ॲश हा व्हिज्युअल ट्रीट आहे, पण कथेच्या बाबतीत तो थोडा कमी पडतो. तरी जेम्स कॅमेराचे चाहते आणि भव्य व्हिज्युअलची आवड असल्याने हा एक चांगला अनुभव असू शकतो. हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आहे, कारण बॉक्स ऑफिसवर हा कलेक्शन जबरदस्त ह्यांची ओपनिंग झालेली आहे आणि हा चित्रपट लोकांना खूप आवडत आहे आणि याचे जास्त स्क्रीन वर रिलीज झालेला आहे आणि हा हिंदीमध्ये पण रिलीज झालेला आहे. आणि हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहा, कारण हा चित्रपट खूप चांगला आहे आणि यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवलेला आहे. तर हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. थँक्यू. हा व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे धन्यवाद.